नाही, भोरमध्ये जो निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे मॉक पोल नंतर तो घडलेला प्रकार आहे, तर तो निश्चितच आचारसंहितेचा भंग आहे. आणि आचारसंहितेचा भंग झाल्यानंतर जे आपले जे कायदे आहेत, लोकप्रतिनिधित्व अधिनियम आहे, भारतीय न्यायदंड संहिता आहे, त्या अनुषंगाने त्यांनी जो प्रकार केलेला आहे की EVMची पूजा वगैरे करणे, तर त्यांच्यावर आपण कायद्यानुसार गुन्ह्याची प्रक्रिया म्हणजे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपली सुरू आहे. यामध्ये जे निवडणूक केंद्राचे अधिकारी आहेत किंवा अध्यक्ष आहेत त्यांच्यावर काय कारवाई करतात? त्यांच्यावर सुद्धा प्रशासकीयदृष्ट्या जो काही लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या अंतर्गत जे काही कारवाई आहे ती त्यांच्यावर सुद्धा करण्यात येणार आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला का? त्या व्हिडिओच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होतो का? हो, त्या व्हिडिओच्या अनुषंगानेच आपण गुन्हा दाखल करतो. उमेदवार रद्द होऊ शकते का किंवा त्यांच्या संबंधित आहे का संबंधित गुन्हा दाखल होईल? नाही, आपण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू सध्या करणार आहोत. आता त्यांची उमेदवारी रद्द होईल वगैरे त्याबद्दल सध्या काही मी बोलू शकत नाही, पण आपण सध्या गुन्ह्याची प्रोसेस तर सुरू करणार आहोत. अच्छा, मग तत्काळ फक्त तिथले जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांचं ट्रान्सफर करण्यात आले का? हां, त्यांना आपण तत्काळ म्हणजे त्यांना काढलं नाही आहे तिथून. त्यांना आपण गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा त्यांनी आपल्याला लेखी दिलेलं आहे संबंधित केंद्राध्यक्षांनी की आम्ही त्यांना अडवणूक करत होतो, पण ते अडवणूक ते थांबलेले नाही आहेत. म्हणजे ते अडवत होते केंद्राध्यक्ष किंवा तिथली जी संबंधित टीम आहे त्यांना अडवत होते, पण ते अडलेले नाही आहेत, ते थांबले नाहीत. त्यामुळं त्या संदर्भात जी काही रिपोर्टिंग आहे त्या रिपोर्टिंग करण्यासाठी तो संबंधित केंद्राध्यक्ष इथं ऑफिसला आलेला आहे आपल्याकडे. त्यामुळे तेवढ्यासाठी आपण दुसरा केंद्राध्यक्ष दिलेला आहे. निवडणूक कामकाजात त्यांनी अडथळा आणला का? आणि अडथळा आणला तर मग त्यांच्या त्या पद्धतीने कलम लावणार? हां, त्या संबंधित कलम आपण पोलिसांना पत्र तर दिलेलंच आहे आणि पोलिसांचीही त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू झालेली आहे. पत्रात काय विशेष नमूद केलेलं आहे? नाही, आपण तिथं जो काही प्रकार झालेला आहे त्याचं आपण पूर्ण रिपोर्ट पोलिसांना केलेला आहे. त्या अनुषंगाने पोलीस आता त्याच्यामध्ये त्यांना जो म्हणजे भारतीय दंड संहिता किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियम त्या अनुषंगाने त्यांची ती प्रक्रिया करतात पोलीस.